नमस्कार, रोकठोकमध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। एकीकडे बेटी बचाव बेटी पढाव अभियान सुरू असतानाच छेडछाडीला कंटाळून 2 शालेय विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याची घटना बीड आणि पंढरपूरमध्ये घडली आहे। बीडमध्ये विद्यार्थिनीनं शेतात विष पिऊन जीवन संपवलं। वडवाणी तालुक्यातल्या ब्रह्मनाथ तांडा इथे ही घटना घडली। याबाबत 2 जणांविरुद्ध वडवाणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर सैराट सिनेमाच्या स्टाईलनं प्रपोज केल्यानं दुखावलेल्या पंढरपूरमधल्या 10वीच्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केली आहे। पंढरपूर जवळच्या वाखरीतली ही घटना आहे। पीडित विद्यार्थिनी 10वीच्या वर्गामध्ये शिकत होती। तिच्याच शाळेतल्या विद्यार्थिनीनं लहान मुलांकरवी तिला चिठ्ठी पाठवली। ही चिठ्ठी शिक्षकांच्या हाती पडली, त्यामुळे शिक्षकांनी पीडित मुलीच्या वडिलांना शाळेत बोलावलं। या प्रकरणात बदनामी झाल्याच्या भीतीनं पीडित विद्यार्थिनीनं घरी गळफास लावून आत्महत्या केली। या घटना काय दर्शवतात? अजूनही आपल्या समाजात मुली सुरक्षित का नाहीत? हे छेडछाडीचे प्रकार कधी थांबणार? अशा प्रकारांमागे नेमकी कोणती मानसिकता आहे? मुलींसाठी अधिक सुरक्षित वातावरण आपण निर्माण करू शकतो का? एकदम आत्महत्येचं पाऊल उचलण्याची वेळ या मुलींवर का आली? या आणि अशा अनेक प्रश्नांची चर्चा करूयात आजच्या रोकठोक कार्यक्रमात। छेडछाडीचे आणखी किती बळी? या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होत आहेत तृप्ती देसाई, भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख, रेडिओ जॉकी निमी, पूजा ठोंबरे अभिनेत्री आहेत, आणि माझ्याबरोबर स्टुडिओत आहेत ॲडव्होकेट जाई वैद्य, तसंच युवा प्रतिनिधी शर्वी तावडे। आपल्या सगळ्यांचं या चर्चेमध्ये स्वागत। चर्चेची सुरुवात शर्वी तावडेपासून। शर्वी, ज्या पद्धतीने या घटना घडतायत, अशा प्रकारची छेडछाडीची एखादी घटना तुला आठवते का? आणि ती किती चीड आणणारी असते? छेडछाड जर असं ऐकलं तर सगळ्यात जास्त आपण ट्रेन्समध्ये बघतो। लाईक लेडीज कंपार्टमेंटमध्ये नाही तर कधीतरी आपण आपल्या फ्रेंड्स बरोबर असो आणि चुकून आपण जर जेंट्समध्ये चढतो तर तिथे माहीत नाही लोकांना असं का वाटतं, अरे मुलगी आली आणि लगेच लोक बघायला लागतात आणि काय काय विचित्र प्रकार चालतात तिथे। खूप वेळा ही गोष्ट मी अनुभवली आहे। अँड स्पेशली जेव्हा आम्ही रात्रीचे ट्रॅव्हल करतो तेव्हा खूप वेळा अशा काही गोष्टी होतात ट्रेनमध्ये। तो हा विषय किती राग आणतो? लाईक ऑब्व्हियसली असं लोक बघतात जसं की मुलगी नाही काहीतरी वेगळीच गोष्ट आली आहे, की दुसऱ्याच प्लॅनेटवरून कोण आल्यासारखं असं स्टेअर काय करतात अँड फालतूचे नको ते कमेंट्स पास केले जातात। तर ह्या गोष्टीची छेड नक्कीच येते। अगदी। तृप्ती देसाई, ज्या पद्धतीची प्रतिक्रिया आली आहे, खरं तर हा अत्यंत संतापजनक विषय आहे। या विषयाच्या संदर्भात तात्काळ काय प्रतिक्रिया नोंदवायला हवी का बधीर होत चाललोय आपण? यावरच्या प्रतिक्रिया देणं सुद्धा महिला बऱ्याचदा टाळायला लागल्यात। प्रसाद सर, सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आहे। कोपर्डीपासून कुरळपच्या आश्रमातील अत्याचारापासून ते कालच्या पंढरपूर आणि बीडच्या घटनेपर्यंत जर आपण बघितलं तर महिला असुरक्षिततेचं जे प्रमाण आहे ते वाढतंय। आणि त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर मग महिला असुरक्षित कशा काय आहेत? आता आपल्या इथं कायदे आहेत, परंतु ज्या मुली आता काल जिनी पंढरपूरमध्ये आत्महत्या केली किंवा लातूरमध्ये शीतलनी आत्महत्या केली होती, या मुलींच्या आत्महत्येचं जर आपण कारण बघितलं असेल तर त्यांना जे आहे ते वातावरण जे आहे ते आपल्या इथं सुरक्षित मिळत नाही। आणि मग सुरक्षितता देण्याचं काम आपल्या सरकारचं, गृह मंत्रालयाचं, पोलिसांचं आहे। आणि मग अशा याच्यामध्ये जे तरुण छेडछाड करतात त्या तरुणांवर तातडीने कारवाई करणं गरजेचं आहे, की ती केली जात नाही। पण मूळ मुद्दा याच्यातला तृप्ती देसाई हा होता की महिला तक्रार करायला धजावत नाहीत। 2 प्रकरणं जी आपण चर्चेच्या सुरुवातीला सांगितली, त्या दोन्ही प्रकरणामध्ये तक्रार करायची हिम्मत सुद्धा त्यांच्यात आली नाही। याला सामाजिक कारण आहेत का कायदेशीर कारण जास्त आहेत? नाही, याच्यामध्ये मुली ज्या आहेत
त्या बदनामीला घाबरत असतात. अनेक वेळेला सर असं होतं की मुली जेव्हा तक्रार करायला जातात पोलीस स्टेशनलाही ग्रामीण भागामध्ये अनेक वेळेला अशी परिस्थिती असते, मुलगी जेव्हा सांगते की माझी कोणीतरी छेडछाड करतं आणि माझ्याकडे वाईट नजरेनं बघतं, तेव्हा पोलीस जे आहेत ते त्यांना चुकीची उत्तरं देतात किंवा त्यांच्यावर कारवाई करत नाहीत त्या तरुणांवर. आणि मग त्या मुलींना वाटतं की अरे मग आपल्या मागे कुणीच नाहीये. सामाजिक याच्यामध्ये जर आपण ग्रामीण भागात बघितलं तर राजकीय जे तिथले काही सरपंच किंवा जे काही राजकारण असतं ते जे आहेत ते गुन्हे तिथपर्यंत दाखल सुद्धा होत नाहीत. आणि मग तिथली जी पालकांची जबाबदारी, पालक जरी म्हटले की आम्हाला तक्रार करायची तर पुढे तक्रार दाखल झाल्यानंतर सुद्धा म्हणजे थोडक्यात इच्छा असून सुद्धा बऱ्याचदा तक्रार दाखल होत नाही. जाई वैद्य, अशा प्रकारच्या घटनांमध्ये कायदेशीर संरक्षणाच्या पलीकडे महिला काय करू शकतात? दोन घटना आपण आता थोड्या वेळापूर्वी चर्चेत आणल्या. पंढरपूरची एक घटना आहे आणि एक आणखीन घटना इतर ठिकाणची आहे. तुम्ही अगदी खरोखरच मला असं वाटतं की अगदी मुद्द्याला हात घातलाय. कारण प्रत्येक वेळेला कायद्याकडे सुरक्षितता किंवा संरक्षण मागण्याऐवजी आपल्याला लक्षात हे घ्यायला हवं की हे दोन उदाहरणं आपण जी पाहिली त्याच्यामध्ये ईव्ह टीझिंगच्या व्यतिरिक्त मला वाटतं दोन मुख्य गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला हव्यात की ईव्ह टीझिंग हा गुन्हा आहे. आपल्याला आत्ता शर्वी तावडे जसं म्हणाली त्याप्रमाणे की कुठल्याही महिलेला अशा प्रकारे आपलं ऑब्जेक्टिफिकेशन केलेलं किंवा आपल्याला लक्ष्य केलं गेलेलं हे कधीही आवडत नाही. कारण त्याच्यामध्ये ती महिला ही व्यक्ती म्हणून कशी आहे, मुलगी म्हणून कशी आहे, यापेक्षाही तिचं शरीर हे जास्त लक्ष असतं आणि ते अत्यंत अपमानास्पद आणि अत्यंत राग येणारं गोष्ट असते. पण विशेषतः तुम्ही हे जे म्हणताय त्याच्यामध्ये या दोन्ही घटना आपण आज ज्याच्याविषयी आपण आज ज्याच्यामुळे ही चर्चा आज आपण करतोय त्याच्यामध्ये मला असं वाटतं की त्या दोन्ही मुलींना आपली बदनामी झाली किंवा आता याच्यामुळे आपल्यावरती काहीतरी आळ येतोय हे वाटणं जे आहे की कुठलीही तक्रार किंवा कुठल्याही प्रकारची अशी घटना झाली तर त्याच्यातनं त्या मुलीला अपराधी वाटणं किंवा आता आपल्याला लोक काय म्हणतील, माझे नातेवाईक काय म्हणतील, आपल्याला समाज काय म्हणेल आणि अशा प्रकारे आपली एक वाईट मुलगी म्हणून प्रतिमा तयार होईल का, ही भावना इतकी तीव्र स्वरूपात येते की त्या पलीकडे तिला तिच्या आयुष्याची सुद्धा किंमत वाटेनाशी होते. अगदी. आणि तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं मूळ मुद्दा हा सामाजिक प्रतिष्ठेशी अधिकाधिक जोडला जातो. आपल्याबरोबर नयना भगत सुद्धा या चर्चेत सहभागी झाल्या आहेत, प्रवक्ता सनातन संस्थेच्या आहेत. आपण त्यांचं स्वागत करू. नयनाजी, चर्चा ज्या पद्धतीनं सुरू आहे त्यात प्रमुख मुद्दा हा उपस्थित राहतो की सामाजिक प्रतिष्ठेपोटी महिला तक्रार करत नाहीत. तुम्हाला वैयक्तिकरित्या काय याच्यात भूमिका घ्यावीशी वाटते? त्याच्यामध्ये मला 2-3 कारणं आपल्याला म्हणजे सांगावीशी वाटतात. पहिला महत्वाचा उद्देश असा असायला पाहिजे की म्हणजे महिला ज्या आहेत तर त्या आता महिला ज्या आहेत तर त्या अबला स्वतःला समजायला लागल्यात आणि समाजातलं वातावरण पण आहे तर ते तसंच आहे. तर आपल्याला त्यांना सबला बनवण्यासाठी जो इतिहास आहे म्हणजे राणी लक्ष्मीबाई असेल, राणी चेन्नम्मा असेल किंवा माता जिजाऊ असतील तर यांनी जे शौर्य दाखवलं आहे तर तो शौर्याचं जागरण आपण या ठिकाणी करायला पाहिजे. त्या उद्देशातून प्रत्येक महिलेची, प्रत्येक मुलीची ती जी म्हणजे मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक क्षमता हे वाढवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या पद्धतीने जर आपण बघितलं तर प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल किंवा सरकार असेल तर त्यांच्या योजनांमध्ये याची कमतरता जाणवते आणि त्याच उद्देशाने आम्ही सुद्धा सगळ्या महिलांना आता अबला नाही. पण याच्यात जबाबदार कोण आहे? आपल्याला काय करायला हवं हा एक मुद्दा झाला. जबाबदार कोणाला ठरवता येईल? जबाबदार जर आपण बघितलं तर मगाशी जो उपस्थित केला मुद्दा आपण की छेडछाड किंवा तंग कपडे घालणं तर त्यामध्ये कसं आहे की ते अनेक कारणं आहेत आणि त्या अनेक कारणांपैकी हे एक कारण आहे ते आपण मान्य करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट कोणी मान्य करायला पाहिजे हे कारण? आपण समाजाने हे मान्य करायला पाहिजे. दुसरी गोष्ट आपण जर बघितली तर पुरुषांची वाईट नजर बदलली पाहिजे असं सातत्याने आपण पुरुषांवरती बोट दाखवतो. पण मला असं वाटतं की कुठलीही सुधारणा जर करायची असेल तर ती दोन्ही बाजूने त्याचा प्रयत्न होणं खूप आवश्यक आहे. तर या दृष्टिकोनातून आपण बघितलं पाहिजे कारण पूर्वीचा समाज जर आपण बघितला तर तो अत्यंत. आपल्या बरोबर पूजा ठोंबरे आहेत. नयना भगत, तुमचा मुद्दा मी त्यांच्याकडे घेऊन जातो. नयना भगत थोड्याच वेळापूर्वी म्हणाल्या की तंग कपडे हा सुद्धा विषय आहे आणि एक कारण असू शकतं छेडछाडीचं. पूजा ठोंबरे, तुम्हाला काय वाटतंय? मला असं वाटतंय की तुम्ही फक्त हाच मुद्दा प्रत्येक वेळी धरून चालणार नाही की मुली कपडे कसे घालतात त्यावरनं ठरला जातं की मुलांची नजर कशी आहे आणि मग छेडछाड होते आणि मग प्रकरण हे आत्महत्येपर्यंत जातं. तर मला या गोष्टींमध्ये आधी जे मुद्दे आता गेलेत की
समाज खूप महत्वाचा एक मुद्दा आहे आणि तो कारणीभूत आहे असं मला वाटतं. कारण मी तक्रार केली आहे आणि मग माझं नाव असं झालं की या मुलीने तक्रार केली आहे आणि आता काहीतरी मोठं तर माझं नाव खराब होणार. पूजा ठोंबरे, छोटीशी विनंती आहे, नेटवर्क खराब असल्यामुळे आपला आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये. तुम्ही कदाचित योग्य नेटवर्कच्या आसपास आलात तर अधिक बरं होऊ शकेल. हा प्रश्न आपण आता परत एकदा विचारणार आहोत आणि तो रेडिओ जॉकी असलेल्या निमी यांना. निमी, एक तर्क समोर आलाय, तो असं म्हणतोय की तंग कपडे घातले जाणं हा सुद्धा छेडछाडीला प्रोत्साहन देणारा एक प्रकार आहे. नैना भगत यांनी आपल्या भूमिकेत ही वक्तव्य केली आणि दुसरं त्या असं म्हणाल्या की दोन्ही बाजूंनी सुधारणा व्हायला हव्यात. तुम्हाला हा मुद्दा पटतोय? प्रसाद, मला असं वाटतं की कपडे काय घालावे हा प्रत्येकाचा खूप वैयक्तिक प्रश्न आहे आणि कपड्यांमुळे जर का छेडछाडी होत असतील तर नजर बदलण्याची खरंच खूप जास्त आवश्यकता आहे. आणि जसं म्हटल्या त्या की दोन्ही बाजूंनी सुधारणा गरजेची, असं मलाही वाटतं की दोन्ही साईडने विचार केला गेला पाहिजे. आपण एके साईडने असं म्हणतो की मुलं करतात आणि मुली सहनसुद्धा करतात, सो हे पण खूप चुकीचं आहे. सो जर का मुलींकडनं जर असं काही होत असेल, मुलींसोबत असं काही होत असेल तर डेफिनेटली मुलींनी पण स्ट्रॉंग व्हायला हवं आणि थोडंसं जर तिथल्या तिथे उत्तर द्यायला शिकलं तर कुठे ना कुठेतरी हे प्रमाण कमी होईल असं मला वाटतं. शर्वी तावडे, तुम्हाला वाटतं परिस्थिती अशी असते का, तिथल्या तिथे उत्तर देता येतं का, शक्य आहे का तेवढं सहज? ऍक्च्युअली जर स्ट्रॉंग राहिलं तर होऊ शकतं. जर तुम्ही कधी उत्तर दिलंय का तिथल्या तिथे? हो, नक्कीच दिलंय. काय झालं होतं? मी एका ट्रेनमधूनच ट्रॅव्हल करत होती, जसं मी आधी बोलली होती. तर लिटरली तो एक मे बी 10 वर्षाचा मुलगा असेल ज्याने तिथे आपली पॅन्ट काढून अँड ही वॉज डुईंग दॅट डर्टी स्टफ देअर. मी ती गोष्ट 10 वर्षाचा मुलगा 10 वर्षाचा असेल नक्कीच, त्याच्याहून मोठा तरी मला वाटला नाही. 10-13 वर्षाचा असेल सपोज. अँड तो हे सगळं करायला तिथे स्टार्ट केलं त्यांनी. अँड मी जेव्हा ती गोष्ट बघितली अँड आय वॉज ऑल अलोन इन द ट्रेन. संडेच्या दिवशी कोणी नव्हतं ट्रेनमध्ये. चर्चगेटला मी पोचतच होती, मरीन लाईन्सला होती. अँड जसं मी तिथे बघितलं, मी त्याला सरळ पोलिसची धमकी दिली. मी सांगितलं एक फोन इथून करेन. अँड दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये काही लोक होती तर मी त्यांचीही हेल्प घेण्याची त्याला सांगितलं, मी इथेही हेल्प घेऊ शकते आणि मी पोलिसला कॉल करू शकते. अगदी नाही ना बघा, तुम्ही किस्सा ऐकला असेल. अशा प्रकरणांमध्ये कोणाकडून तुम्ही सुधारणांची अपेक्षा करताय? त्यामध्ये ना आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण वरवरच्या उपाययोजना आपण या ठिकाणी गृहीत धरतोय, किंबहुना त्या सांगितल्या जाव्यात अशी आशा व्यक्त करतोय. पण आपण जर मुळाशी घाव घातला तर आपण हे जे काही उपभाग जे आपल्याला दिसतायत तर हे आपल्याला संपूर्णतः नष्ट करता येतील. त्यासाठी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मुली ज्या आहेत आपल्या, तर शाळा महाविद्यालय म्हणा किंवा प्रशासन म्हणा किंवा NGO ज्या चालवल्या जातात तर त्या सगळ्यांकडून महिलांना, मुलींना मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक क्षमता प्रदान करण्याची आज आवश्यकता आहे. आणि त्यासाठी सनातन नाही, पण नैना भगत, जर समजा शर्वी तावडेचा किस्सा आपण डोळ्यासमोर ठेवला, ती एकटी आहे त्या रेल्वेच्या डब्यामध्ये, तिच्या समोर अपमानास्पद गोष्ट घडतेय, त्या ठिकाणी तिने तात्काळ काय करणं अपेक्षित करता तुम्ही? संस्कारांचा विचार तेव्हा येणार का दुसरं काही अपेक्षित आहे? ऐका ना, तुम्ही ऐकत नाहीये. मी तुम्हाला काय म्हटलं की संस्कार नाही म्हटलं, मी तुम्हाला म्हटलं क्षमता तिच्यामध्ये निर्माण करायला पाहिजे. जरी एखाद्या महिलेकडे शस्त्र जरी असेल तिच्या स्वसंरक्षणासाठी, मिरचीची पूड जरी तिने ठेवली, पण त्यावेळेस तिच्याकडून ते कृती होणं आवश्यक आहे. त्या कृतीसाठी तिच्यामध्ये ते जे बळ, आत्मिक बळ निर्माण करण्याचं जे काम आहे ते आज सनातन संस्था करते. आज सनातन संस्था ठिकठिकाणी प्रशिक्षण वर्ग विनामूल्य घेते आणि या प्रशिक्षण वर्गामध्ये नुसतंच शारीरिक क्षमता नाही तर मानसिक आणि बौद्धिक किंवा अशा जर गोष्टी झाल्या तर त्या गोष्टीमध्ये आपण कशा पद्धतीने कृती करायला पाहिजेत असं सगळं आपण शिकवतो. आणि त्याचबरोबर तृप्ती देसाईंना आपण लगेचच हा प्रश्न विचारू की तृप्ती देसाई, तुम्हाला पटतोय का हा तर्क? नाही, मगाशी जे आहेत ते तोकड्या कपड्यांचा प्रश्न आला. सगळ्यात महत्त्वाचं, तोकड्या कपड्यांवरून जर छेडछाड आणि बलात्कार होत असती तर 2 वर्षाच्या आणि 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला नसता. प्रत्येकाचा कपडे घालणं हे व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि ज्याची वाईट नजर आहे तो पंजाबी ड्रेसमध्ये सुद्धा त्याच नजरेने बघतो. त्यामुळे त्यांची मानसिकता बदलली पाहिजे. आणि राहिला दुसरा प्रश्न, म्हणजे महिलांच्या ह्या ज्या काही मुलींच्या छेडछाडीचं प्रमाण वाढतंय त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जे आहे ते आम्ही मागच्या वेळेपासून
मागणी करतोय की तुम्ही लैंगिक शिक्षण जे आहे ते चालू केलं पाहिजे. म्हणजे मुलांना आणि मुलींना जेव्हा समानतेचा अधिकार आपण शिकवतोय तेव्हा लहानपणी म्हणजे 5वी 6वी 7वी पासून जे काही मुलांची मुलींकडे एकमेकांकडे वाईट नजर बघण्याची असते किंवा एक लैंगिक वेगळा भाव निर्माण होतो, त्याच्यामध्ये जर लैंगिक शिक्षण दिलं तर अशा पद्धतीचे गुन्हे घडणार नाहीत. आणि त्याच्यासाठी जाई वैद्य, तुम्हाला वाटतं की लैंगिक शिक्षण हा यातला एक मार्ग असू शकतो? काय आहे, लैंगिक शिक्षण म्हणा किंवा संस्कार म्हणा, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या शेवटी जो माणूस घेतो त्याच्यावरती सुद्धा बऱ्याच अंशी अवलंबून असतात. त्यामुळे जिथे आपण महिलांविषयी समाजाचा दृष्टिकोन हा सातत्याने मुलांच्या असा दृष्टीस पडतो की त्यांचं ऑब्जेक्टिफिकेशनच केलं जातं आहे किंवा अशा प्रकारे त्यांना वागवलं जातं आहे, हे जिथे सातत्याने दृष्टीस पडतं. आता आपण ईव्ह टीझिंगचा गुन्हा घेऊया. ईव्ह टीझिंग इतक्या मोठ्या प्रमाणावरती का होतं? कारण हे रस्तोरस्ती होताना पाहतं, गुन्हेगार कोण आहे ते पटकन पकडता येत नाही. एखाद्या व्यक्तीला आपण पिकअप करू शकत नाही, जसं ट्रेनमधनं जाताना तिने सांगितलं तसं. एखाद दुसरी व्यक्ती असेल तर आपण बघू शकतो, पण हे असे गुन्हे जेव्हा गर्दीत घडतात आणि त्या गर्दीचा फायदा घेऊन माणूस निघून जातो, तर अशा वेळेला जेव्हा गुन्हेगाराला पकडण्याची शक्यता कमीत कमी होते, तो गुन्हा सिद्ध करण्याची शक्यता कमीत कमी होते, त्यावेळेला हे गुन्हे करण्याची प्रवृत्ती जास्त बळावते. अगदी. पण आपण पूजा ठोंबरेंना या निमित्तानं विचारू, तुम्ही जसं म्हणालात की आपण काय पद्धतीनं ऑब्जेक्टिफिकेशन करतो, म्हणजे व्यक्तीला व्यक्तीनं मानता वस्तू मानायला लागतो, हे सगळं माध्यमांमुळे होतं का, हाही एक चर्चेतला कायम आक्षेप असतो. पूजा ठोंबरे, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही सांगा, तुम्ही ज्या व्यवसायात आहात, ज्या पेशामध्ये आहात, त्या माध्यमांवर हा सर्वात जास्त आक्षेप असतो की टीव्ही सिनेमांवर जे दाखवलं जातं त्यामध्ये महिलेची प्रतिमा ही चुकीची रंगवली जाते? प्रेक्षकांनी काय बघायचं हे टीव्ही सिरियल हे माध्यमच ठरवू शकतं. आणि मी या माध्यमात काम करत असल्यामुळे मलाही हे स्ट्रॉंगली वाटतं की हे माध्यम खूप स्ट्रॉंग आहे आणि काहीतरी बदलू शकतं या माध्यमातून. तर तुम्ही जे दाखवता, तुम्ही जशा पद्धतीचं दाखवता तेच प्रेक्षक बघणार आहेत आणि त्यांना त्याचीच सवय लागणार आहे. सो काही प्रमाणात मला असं वाटतं की हे माध्यम कारणीभूत ठरतं. कारण पण मग तुम्ही स्वतः काम करताना अशा प्रकारच्या घटनांवर किती आक्षेप नोंदवू शकता, तसा अधिकार तरी उरलेला आहे का? मी स्वतः काम करताना हो, मी स्वतः आक्षेप घेऊ शकते अशा कामांवर की नाही, हे अशा प्रकारची कामं माझ्याकडे आले तर मी त्या कामांना नाही म्हणेन किंवा त्यांनाही सांगेन की तुम्ही कामं करू नका. अगदी. तुम्ही असं म्हणताय की तुमच्याकडे तो अधिकार आहे. शर्वी, वैयक्तिकरित्या तुम्हाला असं वाटतं की टीव्ही आणि सिनेमांवर जे दाखवलं जातं त्यामुळेच मुलींकडे बघण्याचा, महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अधिकाधिक रोगट होतोय? टीव्ही ॲक्च्युली लोकांना खूप जास्त इन्फ्लुएन्स करतं. जे आपण टीव्हीवर बघतो, आजकाल मोस्ट ऑफ द यंगस्टर्स टीव्ही बघतात आणि जे तिथे चालतं त्याच्यावरून खूप जास्त इन्फ्लुएन्स होत आहेत, नो डाऊट. बट जर टीव्हीमध्ये हे अशाही काही गोष्टी दाखवल्या जातात ज्याच्यात लाईक एका मुलीचा रोल खूप जास्त स्ट्रॉंग असतो आणि ती खूप जास्त बोल्ड असते, तर त्याच्यावरूनही यंगस्टर्सनी लेसन घ्यायला पाहिजे की मुली फक्त घाबरट नसतात तर त्या बोल्डही असू शकतात ॲट टाइम्स. अगदी. नैना भगत, असं का होतं? ही कुठली मानसिकता असते की जी टीव्ही मधल्या किंवा सिनेमातल्या मालिका अथवा चित्रपटांमधून ज्या गोष्टी दाखवल्या जातात त्यातली नकारात्मक सर्वात आधी गोष्ट उचलते? नाही, या ठिकाणी ना आपण लक्षात घेतलं पाहिजे की मी ज्या अभिनेत्री आहेत तर त्यांचं अभिनंदन करीन की त्या अभिनेत्री असून सुद्धा त्यांनी हा स्टंट घेतला. कित्येकदा चित्रपटांच्या माध्यमातून ऑब्जेक्ट म्हणूनच महिलेला दाखवलं जातं. कॅमेरा जो फिरतो तो कॅमेरा तो अक्षरशः म्हणजे त्या ठिकाणातून तो फिरतो. तो अत्यंत दुर्दैवी हे गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, सनातन संस्थेच्या ज्या आम्ही सगळ्या ज्या रणरागिणी आहोत तर त्यांनी सनी लिओनची जी पॉर्न साईट आहे तर ती पॉर्न साईटच्या संदर्भामध्ये गुन्हे दाखल केलेले आहेत आणि ती पॉर्न साईट आहे तर ती पॉर्न साईट पूर्णतः आपल्या भारतामध्ये ती बॅन केली जावी अशा पद्धतीने आम्ही स्टंट घेतलेला आणि त्याचा आम्ही पाठपुरावा. पण दुसऱ्या बाजूला जर समजा असा तर्क आला की हे असं बघण्याचा सुद्धा अधिकार प्राप्त होतो काही लोकांना कायद्याने, तर त्याला आपण काय आक्षेप घेणार?
लक्षात घ्या त्याच्यामध्ये जो काही राज्यघटनेने आपल्याला अधिकार दिले त्या अधिकाराचा वापर करून आम्ही संघटना ज्या आहेत एकत्र, तर ते एकत्र संघटना येऊन त्याच्यावरती न्यायालयामध्ये आम्ही याचिका दाखल करत आहोत. आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर मी टूची जी कॅम्पेन चालू आहे, तर मी टूची कॅम्पेन सुद्धा त्याच पद्धतीने सुरू आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता जर आपण बघितलं तर संपूर्ण तरुण जी पिढी आहे त्या तरुण पिढीला व्यसन आणि वासना या गर्देमध्ये लोटणाऱ्या वेब सिरीज पण सुरू झालेल्या आहेत. अगदी फार बरं झालं तुम्ही वेब सिरीजचा मुद्दा काढला. त्याही अनुषंगाने एक प्रश्न आहे, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक प्रश्न पूजा ठोंबरे यांना विचारतोय. पूजा ठोंबरे, वेब सिरीज मध्ये ज्या पद्धतीनं गोष्टी दाखवल्या जात आहेत त्या सुद्धा समाजातली परस्परांकडे पाहण्याची नजर विकृत करतायत. बरोबर आहे, मला हे अगदीच मान्य आहे. कारण हे माध्यम जेव्हा तुम्ही एखादं माध्यम तुमच्या हातात येतं तर तुम्ही त्यांना कसंही नाही हँडल करू शकत. माध्यमाची ते माध्यम खूप स्ट्रॉंग असतं. वेब हे माध्यम आता खूप स्ट्रॉंग झालेलं आहे आणि सगळ्यांना सहज ते अवेलेबल होऊ शकतं त्यांच्या फोनवर. तर आता मी नाव घेत नाही, पण आता या माध्यमाखाली इतके घाणेरडे वेबसिरीज इतक्या घाणेरड्या पद्धतीने दाखवल्या जातात, म्हणजे त्यांना त्यात काय मांडायचंय आणि ते वेगळीच गोष्ट आहे. पण मलाच प्रश्न पडतो, हे काय आहे, हे आम्ही का बघावं आणि हे तुम्हीही का तुमच्यासमोर. अगदी तुम्हीही हे का आमच्या समोर मांडतात, फार शेवटचं वाक्य आपलं महत्वाचं होतं आणि त्याच अनुषंगाने आपण चर्चा पुढेही नेणार आहोत. रोकटोकमध्ये एका छोट्याशा जाहिरातीच्या विश्रांतीसाठी आपण थांबू. मात्र या निमित्तानं एक नवा वाद आज जन्माला आलाय, त्यावर आपण चर्चा करणार आहोत. रोकटोकच्या दुसऱ्या भागात मौसमी चटर्जी या अभिनेत्रीने एक वक्तव्य केलंय की महिलांनी देवळात जाताना तंग कपडे घालू नयेत. एका बाजूला छेडछाडीचे प्रकार आणि दुसऱ्या बाजूला कपडे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या वासना. चर्चेची दुसरी फेरी याभोवती असेल. सुरुवात होईल तृप्ती देसाई यांच्यापासून. रोकटोकच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत. आपण थेट जाणार आहोत जाई वैद्य यांच्याकडे आणि प्रश्नाची सुरुवात आपली हीच असणार आहे. जाई वैद्य, थोड्या वेळापूर्वी आपण जेव्हा विषयाची सुरुवात करण्याच्यासाठी एक प्रस्तावना केली त्यात म्हटलं होतं की मौसमी चॅटर्जी यांनी दावा केलाय किंवा मत व्यक्त केलंय की मंदिरात तंग कपडे घालून जाऊ नयेत. विषय जेव्हा सुरू होतो मंदिरांचा, अर्थातच तृप्ती देसाईंना चर्चेत सहभागी करून घ्यायचे, पण तत्पूर्वी कायद्याचा अँगल एकदा सारा समजावून द्या की कायदा असं काही सांगतो का की मंदिरात काय घालून जावं, काय घालून जाऊ नये. कायदा साधारणतः एवढंच सांगतो की तुम्ही पब्लिक प्लेसमध्ये अश्लील कपडे आणि अश्लील वर्तन करू नये. आता हे अश्लीलता ही प्रत्येकाच्या डोळ्यात आहे. जसं ब्युटी इज इन द आईज ऑफ द बिहोल्डर, तसंच अश्लीलतेचंही आहे. त्यामुळे कायदा तुम्हाला कुठले कपडे घाला, कुठले कपडे कुठे घाला हे सांगत नाही. मला आठवतं आहे मध्यंतरी हायकोर्टात सुद्धा काही व्यक्ती जीन्स घालून आल्यामुळे त्यांना न्यायाधीशांनी सांगितलं होतं की यू शुड कम इन अ प्रॉपर फॉर्म किंवा प्रॉपर ड्रेस. त्याच्यावरनं सुद्धा भरपूर वादंग झाला होता. त्यामुळे कुठल्या ठिकाणी कुठल्या स्थळी आपण काय कपडे घालून वावरावं हा शेवटी त्याचा प्रोप्रायटी आपण ज्याला म्हणतो किंवा संकेत असतात की तुम्ही कुठे कशा पद्धतीनं काय कपडे घालून वावरलं पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. तृप्ती देसाई, तुम्हाला पटतंय का हे? आपण बघितलं असेल की मंदिराच्या बाबतीत आंदोलन करताना ड्रेस कोडचा मुद्दा अनेक वेळेला होतो. म्हणजे मध्ये नवरात्रामध्ये जे आहे ते तोकडे कपडे घालाल तर देवीचं दर्शन मिळणार नाही अशा पद्धतीचा अध्यादेशही काढण्यात आलेला होता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ड्रेस कोड किंवा तोकडे कपडे याचा श्रद्धेशी अजिबात संबंध जोडता येणार नाही. म्हणजे एखाद्या महिलेने जर छोटे कपडे घातले आणि तिची जर देवावर श्रद्धा असेल तर आपल्याला ते मान्य करावं लागेल की ती जी आहे ती श्रद्धेने आली. जर समजा मंदिराचे काही संकेत असतील तर ते संकेत धुडकावून लावण्याच्या मागे काय भूमिका असू शकते? जर समजा मंदिरांनी म्हटलं की तुम्ही इथे अमुक वस्त्र परिधान करून या, तर त्याला का आपण ऑब्जेक्ट करतो, म्हणजे का विरोध करतो? नाही, हे बघा की मंदिरामध्ये किंवा कुठेही असेल कुणी काय कपडे घालावे हा व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. आणि मंदिरामध्ये जाताना महिलांना खूप चांगल्या पद्धतीने कळतं की आपण कशा पद्धतीचे कपडे घालावेत. राहिल्या 5-10% महिलांचा प्रश्न, उद्या समजा कोणी बास्केटबॉल खेळून आलं आणि त्या शॉर्ट स्कर्टमध्ये जर दर्शनाला गेलं तर तिथं जे कोणी भक्त येतात मंदिरामध्ये ते जे आहे ते देवावर श्रद्धा आहेत म्हणून नमस्कार करायला येतात. मग त्यांची देवाकडे नजर पाहिजे, त्यांची त्या शॉर्ट स्कर्टकडे आणि महिलांकडे नजर अजिबातच नाही पाहिजे.
पाहिजे. मग अशा पद्धतीची मानसिकताच बदलणं गरजेचं आहे. नैना भगत यांना विचारू आपण की नक्की देवाकडे लक्ष असतं का शॉर्टकट कडे लक्ष जाऊ शकतं? यामध्ये जर मला तुम्ही बोलायला थोडासा वेळ दिला तर मी 3 मुद्दे या ठिकाणी पटकन मांडू इच्छिते. पहिली गोष्ट म्हणजे तृप्ती देसाई यांनी जे काही सातत्याने वक्तव्य करतायत मंदिर प्रवेश आणि ड्रेस कोड, तर मला या ठिकाणी सांगायचंय की ड्रेस कोडला विरोध करणाऱ्या तृप्ती देसाई स्वतः स्टंट करताना ड्रेस कोड मध्ये असतात, हा भाग लक्षात घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट जर आपण बघितली तर तृप्ती देसाईंचा एक कलमी कार्यक्रम आहे. धर्मभ्रष्ट करण्यासोबत तरुण पिढी सुद्धा भ्रष्ट करण्याचा विडा त्यांनी उचललेला आहे, त्यामुळे हा त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे. तिसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी मला सांगायची आहे की आम्ही 21व्या शतकातलं परिवर्तन करतोय. लक्षात घ्या, समानतेच्या नावाखाली तृप्ती देसाई समानतेच्या नावाखाली धर्माचरण म्हणजे व्यभिचार जो आहे त्या व्यभिचारासाठी मग का घेतला नवरात्रातला निर्णय? तिथल्या अध्यक्षांनी मागे का घेतला? एखादं दालन खुले करणं हा तुमचा कार्यक्रम आहे का, हे लक्षात घ्या. हे लक्षात घ्या. आणि मला त्यांनी जर चांगला नियम काढला होता तर माघार घेतली कशासाठी? देसाई सगळ्या महिला ज्या आहेत त्यांना उत्तर तुम्ही द्या की समानतेच्या नावाखाली व्यभिचारासाठी एखादं अशा प्रकारे ही जी मानसिकता आहे ना त्याच्यामुळेच अशी प्रकरणं वाढतायत. मुळात मानसिकतेचा मुद्दा असेल तर आपण एकदा जाई वैद्यांनाही विचारू. जाई वैद्य, आपली भूमिका काय या प्रकरणामध्ये? तुम्ही मगाशी देवळातल्या संकेतांबद्दल बोलत होतात. मला याच्यामध्ये फक्त एकच छोटीशी गोष्ट विचारायचं, म्हणजे रादर हा मुद्दा मला मांडायचा आहे, कारण कोणाला विचारायचे नाही, हा प्रश्न मी सगळ्यांनाच विचारू इच्छिते, कारण हा मुद्दा कायमच माझ्या मनात येतो जेव्हा हे असे प्रश्न निर्माण होतात. तेव्हा मी समजा काय एक भिकारी असेल किंवा एखाद्या ॲक्सिडेंटमध्ये एखादी व्यक्ती सापडली असेल, अगदी शेवटचे क्षणाच्या घटका असतील, त्यावेळेला मी देवाची प्रार्थना करू शकते की नाही? त्यावेळेला मी असं हे करायचं का की बाबा मला उठून त्या प्रॉपर कपड्यांमध्येच असलं पाहिजे किंवा मी या पद्धतीनेच प्रार्थना केली पाहिजे? श्रद्धा हा माझ्या मनाचा भाग आहे. मी कुठेही असले, कुठल्याही परिस्थितीत असले तरी देवाचं स्मरण करायला, देवाचं दर्शन घ्यायला जर का मला देव अडवत नाही तर कुठल्याही मानवी संकेतांनी जाई वैद्य, विषय हा नाहीये की तुम्ही कोणत्या व्यवस्थेत आहात, तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये आहात. विषय हा आहे की तुम्ही मंदिरात जाताना काय घालणार आहात, आणि त्याच्या संदर्भात नैना भगत मगाशी बोलतायत. बरोबर, मला तेच म्हणायचं आहे की जर का वैयक्तिक श्रद्धा ही अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टींनी बांधून घातलेली नाही, मनातला भक्तिभाव अशा पद्धतीने बांधून घातलेला नाही, कोणती व्यक्ती भक्त असावी, त्यांनी कशा प्रकारे भक्ती करावी हे देवानी कुठे नियम घातलेले नाहीत. त्यामुळे कुठल्याही मंदिराने किंवा कुठल्याही संस्थेने हे अशाच प्रकारे तुम्ही प्रार्थना केली पाहिजे असं का म्हणावं? अगदी नैना भगत, तुम्हाला पटतोय का हा मुद्दा की कुठलेही? मी तुम्हाला म्हटलं की शेवटचा एक मुद्दा या ठिकाणी मला सांगावासा वाटतो की धर्माचरण आणि धर्मशास्त्र यानुसार जर आपण पाहिलं तर आपण मनशांतीसाठी मंदिरामध्ये जात असतो आणि मनशांती त्या ठिकाणी मिळावं असं मनोमन आपल्याला वाटत असतं. पण मनाला अस्थिर करणाऱ्या गोष्टी जर तिथे होत असतील तर ते चुकीचं आहे. नाही, पण नैना भगत मगाशी एक प्रश्न आला की नजर देवाकडे ठेवा, शॉर्टकट कडे ठेवायची काय गरज आहे? तर नजर देवाकडे जर तुम्हाला ठेवायची असेल तर मंदिरातच येऊ नका ना. आमच्याकडे उपासना मार्ग पण भक्तीचा मार्ग सांगितलेला आहे ना. तुम्ही घरामध्ये बसून तुम्ही कपडे घाला किंवा नका घालू ते करून तुम्ही कोण सांगणार मंदिरात यायचं का नाही द्यायचं? तुम्हाला प्रश्न विचारतायत नैना भगत, तृप्ती देसाई, की तुम्ही कोण सांगणार कपडे घालायचे की नाही घालायचे, मंदिरात यायचं का नाही यायचं? करणाऱ्या आणि धर्मभ्रष्ट नेमका काय हे कोण ठरवणार? तरुण पिढीला भ्रष्ट करण्याचा एक कलमी कार्यक्रम ज्या तृप्ती देसाईने रचलेला आहे. धर्माचा, कपड्यांचा आणि देवाचा काही संबंध नाहीये सर. इथं आपण मग पूजा ठोंबरेंना विचारू. पूजा ठोंबरे, तुम्हाला काय वाटतं, ज्या व्यवसायात तुम्ही आहात तो व्यवसाय हा अशा प्रकारच्या चर्चेला, अशा प्रकारच्या निर्बंधांना स्थान देतो का? नाही, मला यावर माझं एवढंच म्हणणं आहे की चूक बरोबर ठरवणारे आपण कोणी नाही आहोत सगळ्यांना. तर हा, आणि देवळात तुम्ही काय कपडे घालून जाल हे नक्कीच प्रत्येकाला कळतं की काय आपण कपडे घालून जायला हवेत आणि काय. तर तिथे मग तुम्ही असेच कपडे घातले पाहिजे आणि हे मला तरी काही पटत नाहीये, कारण तेवढे नक्कीच असतात असं मला वाटतं. आपला आवाज परत एकदा जातोय. मी पुन्हा एकदा विनंती करतो की नेटवर्कचा काही कदाचित मुद्दा आहे तुमच्या फोनच्या संदर्भात. आपण आता निमी आहेत रेडिओ जॉकी, त्यांना प्रश्न विचारू. निमी, मुद्दा पुन्हा पुन्हा फिरून येतो तो कपड्यांवर, नजरेवर आणि संस्कारांवर. ज्या पद्धतीनं मौसमी चटर्जी सारखी अभिनेत्री हा मुद्दा मांडते, हा मुद्दा समाजातल्या खोलवर रुजायला, समाजातल्या सर्व घटकांपर्यंत पोहोचायला कारणीभूत ठरतो.
तुम्हाला वैयक्तिकरित्या पटतोय का तो? पुन्हा पुन्हा कपड्यांवरती जेव्हा विषय येतो प्रसाद, मला इतकंच म्हणावं वाटतं की काय कपडे घालावे हा परत एकदा वैयक्तिक प्रश्न आहे. कुठे, जसं थोड्या वेळापूर्वी चर्चा सुरू होती की मंदिरामध्ये कुठले कपडे घालून जायचे किंवा कुठले कपडे घालून जायचे नाही, हा परत वैयक्तिक प्रश्न आहे. कारण जर तुमची भावना, तिथे तुम्ही देवाच्या दर्शनासाठी जातायत, तर तुमचं लक्ष पूर्णतः देवाकडेच असायला पाहिजे. कोण काय कपडे घालतंय याच्याकडे अजिबात नसायला पाहिजे. आणि सिटी कुठलीही असो, बघणारे आहेतच किंवा बोलणारे आहेतच, पण आपण काय करतोय याकडे जर लक्ष असेल तर दुसरे काय करतायत याकडे थोडंसं कमी लक्ष मे बी जाईल असं मला वाटतं. मग आता या निमित्तानं मूळ मुद्दा जो आपण सुरू केला होता तो छेडछाडीचा होता आणि त्या दरम्यान या तंग कपड्यांवर जी चर्चा झाली त्यात आता मी प्रश्न जाई वैद्यांना विचारणार आहे. जाई वैद्य, कपडे काय घालावेत हा मुद्दा एका बाजूला झाला, पण दुसऱ्या बाजूला त्यामुळे छेडछाडीला प्रोत्साहन मिळण्याची जी शक्यता बळावली जाते किंवा तशा प्रकारचा दावा वारंवार केला जातोय, त्याला उत्तर काय आहे? दोन गोष्टी. एक आपल्याला बघायला पाहिजे की तंग कपडे घातल्यामुळे मुलींच्या बद्दलची इमेज काय निर्माण होते मनामध्ये, ह्याचा मी मुद्दाम उल्लेख अशासाठी करते की साधारणतः तुम्ही मगासपासून मीडियामधील स्त्रियांच्या चित्रणाविषयी बोलताय, त्याच्यामध्ये साधारणतः असं असतं की बाबा मॉडर्न मुलगी असेल किंवा तंग कपडे घातले असतील, पाश्चात्य पद्धतीचे कपडे घातले असतील तर ती मुलगी फॉरवर्ड आहे किंवा ती अशा कमेंट्स इन्व्हाइट करते. हे असं अगदी एक थेट समीकरण ठरून गेलेलं आहे. त्यामुळे हा एक जो भाग आहे हा निश्चितच ज्या प्रकारची स्त्रीची प्रतिमा निर्माण होतीये त्याच्याबद्दलचा एक भाग आहे. दुसरा भाग असा आपण प्रत्येक वेळेला म्हणतोय की स्त्रीनी सतत तयार असलं पाहिजे, तिने काय म्हणायचं ती अशा प्रकारे तिचं सामना करण्यासाठी तयार. मग ह्या दोन्ही गोष्टींची सांगड घातली तर याचा अर्थ असा होईल की ते जुडो कराटे वगैरेचे जे कपडे असतात ते घालूनच कायमच मुलींनी बाहेर पडायला पाहिजे. नाही ना बघत, तुम्हाला वाटतं का काय जुडो कराटेचेच कपडे घालून फिरायला हवंय आता मुलींनी? नाही, याच्यामध्ये काही संबंध नाहीये. मी मगाशी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे महिलांना चारही बाजूनी ती क्षमता तिच्यामध्ये प्रदान करणं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि त्याचबरोबर मला या ठिकाणी दुसरं एक सांगावंसं वाटतं की मनात येणाऱ्या ज्या भावना आहेत. एक प्रश्न विचारायचा आहे आपल्याला, सॉरी जरा आपल्याला इंटरप्ट करते, की आपण या ज्या सगळ्या क्षमतांविषयी म्हणतोय पण या क्षमतांमध्ये अशी कुठली गोष्ट आहे की ज्याच्यामुळे मुली तुझ्यावरती जर का असा प्रसंग ओढवला तर तू स्वतःला अपराधी वाटून घेऊ नकोस, तू याच्याविषयी तक्रार कर. ही मानसिकता मुलींमधली जी स्ट्रेंथ आहे ही वाढवण्यासाठी आपण काही करतोय का? नुसतं आत्मिक बळाने हे येणार नाहीये. तिला संपूर्ण समाजाने तिला मदत करणं, संपूर्ण समाज तुझ्या पाठीशी आहे हे तिला सांगणं, ही सामाजिक मानसिकतेचा प्रश्न आहे. त्या मुलीला हे धैर्य देण्याचा प्रश्न आहे. एकच मला सांग, मी मगासपासून कदाचित माझी चर्चेमध्ये जे काही मुद्दे मी सांगितले ते मुद्दे कदाचित तुम्ही ऐकले नसतील की सनातन संस्था धर्म शिक्षण, धर्माचरण या संदर्भामध्ये शिक्षण विनामूल्य देते आणि त्याचबरोबर सगळ्या मुलींना सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण वर्ग विनामूल्य महिलांसाठी जागोजागी जिथे कुठली महिला असेल. पण मग नाही ना भगत, विषय समाजालाही तेवढंच जागृत करण्याचा आहे की नाही, का फक्त मुलींनाच शहाणं करायचं आहे? मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की नाण्याच्या दोन बाजू असतात, त्या दोन्ही बाजू आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट मला जर तुम्ही बोलू दिलं तर त्याचबरोबर सनातन संस्था आणखीनही प्रयत्न करते की मनात येणाऱ्या ज्या भावना आहेत तर त्याच्यामध्ये नियंत्रण कसं मिळवावं, कामवासनांवरती नियंत्रण कसं मिळवावं, ताबा कसा मिळवावा हे कुठेच शिकवलं जात नाही आणि त्यामुळे हे सगळे प्रकार घडतायत. आणि सनातन संस्था गेली एका बाजूला तुम्ही हे संस्कारांचं शिक्षण देताय, दुसऱ्या बाजूला अशी मागणी होतीये की लैंगिक शिक्षण दिलं गेलं तर अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत. बौद्धिक, मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक क्षमता, जसं मॅडमनी मला विचारलं तर मी त्यांना कृतीच्या स्तरावरती आम्ही काय काय प्रयत्न करतोय हा भाग सांगितला की मनात येणाऱ्या. बरोबर आहे. नाही ना बघत, माझा प्रश्न पोहोचलाय का आपल्यापर्यंत? मी विचारतोय, तुम्ही एका बाजूला धर्मशिक्षण देता आहात, संस्कार करता आहात, दुसऱ्या बाजूला आपण लैंगिक शिक्षण दिलं तर अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत असाही दावा या चर्चेत ऐकलाय. लैंगिक शिक्षण जे आहे ते शाळा कॉलेजमध्ये अगदी लहानपासून शिकवलं जातं. म्हणजे मी सुद्धा शाळेमध्ये होती तेव्हा आम्हाला सुद्धा मुलींच्या गटागटाने आम्हाला ते शिकवलं जात होतं, मुलींना मुलांना दोघांना शिकवलं जात होतं. पण मला सांगा, अत्याचाराचं प्रमाण जे आहे ते वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळे जर आपण बघितलं तर मगापासून मी तेच म्हटलं की वरवरच्या उपाययोजना करण्यापेक्षा जर मुळाशी घाव आपण घातला आणि मूळ जर आपण त्याचं केलं तर मला असं वाटतं खऱ्या अर्थाने प्रत्येक समाजामध्ये स्त्री आणि पुरुष मिळून समाज बनतो आणि तो जर सुदृढ ठेवायचा.
वैद्यांना या संदर्भात बोलायचं आहे. जाई वैद्य, आपण बोला पटकन. नाही, मला फक्त एवढाच मुद्दा म्हणायचा आहे की म्हणजे या सगळ्या ज्या काही जगामध्ये वाईट गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी केवळ धर्माचरण होत नसल्यामुळे होत आहेत असं आपण म्हणणार आहोत का? की धर्माचरण, धर्मशिक्षण दिल्याने सगळे प्रश्न सुटणार आहेत? बरं, हा धर्म म्हणजे नक्की काय, याच्याबद्दलच भारतीय तत्वज्ञानामध्ये अनेक अभ्यास आहेत. आणि आपण वेगळे दावेही केले जातात. नेमकं कुठल्या धर्माविषयी आपण बोलतोय? त्यासाठी हिंदू धर्म, सनातन वैदिक हिंदू धर्म याचा जर आपण अभ्यास केलात तर आपल्याला ह्या कुठल्याच जे प्रश्न आहेत ते प्रश्न पडणार नाहीत. नाही, पण मग जे हिंदू नाहीत त्यांची जबाबदारी घ्यायची का नाही घ्यायची? लक्षात घ्या, संत जनाबाई, संत मीराबाई, माता राणी लक्ष्मीबाई, राणी चेन्नम्मा आणि त्यानंतर माता जिजाऊ, या सगळ्या ज्या व्यक्ती घडलेल्या आहेत, महिला घडलेल्या आहेत, त्या धर्माचरण करून घडलेल्या आहेत. त्यांनी सुद्धा धर्माचरण केलेलं आहे आणि स्वतःतली क्षमता सुद्धा त्यांनी वाढवलेली आहे. इतकंच नव्हे तर माता जिजाऊंनी हिंदवी स्वराज्याचं जे काही स्थापन करण्याचं जे स्वप्न आहे ते सत्यामध्ये उतरवण्याचं सुद्धा शौर्य त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. नाही, तृप्ती देसाई, तुम्हाला वाटतं की धर्माचरण हे एकमेव कारण आहे अशा प्रकारच्या घटना घडण्यामागे, अर्थात धर्माचरण न करणं हे एकमेव कारण आहे का? नाही नाही, अजिबात नाही, त्याचा काहीच संबंध नाही. सगळ्यात महत्त्वाचा आपला जो चाललेला आहे तो धर्माचा कुठलाही संबंध याच्याशी जोडता कामा नये. हा महिलांच्या छेडछाडीचा विषय आहे आणि मला आपल्याला सांगायचं आहे आणि मला झी 24 तासच्या या चर्चेच्या माध्यमातून महिलांना आणि मुलींना आव्हानही करायचं आहे की जर अशा पद्धतीचा छेडछाडी होत असतील तर त्याच्याकडे कुणीही आजूबाजूचे पालक असतील किंवा बघ्यांनी दुर्लक्ष करू नये. दुर्गेचं रूप धारण करून आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे. प्रत्येक पोलीस स्टेशननी सुद्धा काही जे आहेत ते निर्भया पथक असेल, दामिनी पथक असेल, त्यांच्या माध्यमातून समुपदेशन करण्यासाठी जे आहे ते प्रत्येक त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या शाळांमध्ये जे आहे ते पोलीस अधिकारी. एक प्रश्न या निमित्तानं जरूर उपस्थित होतो, तो असा असतो की ज्या वेळेला महिला अडचणीत असतात तेव्हा आजूबाजूच्या महिला त्यांच्या मदतीला येतात का? साक्षीदार म्हणून पण येत नाही. साक्षीदार म्हणून पण येत नाहीत. अगदी बोलूयात या विषयावर. आपण जर बघितलं तर अनेक केसेस अशाच असतात की कोणी मदतीला येतच नाही आणि मग त्याच्यामध्ये बघ्याची भूमिका न घेता उद्या आपल्यावरही होऊ शकतं. म्हणून जबाबदारीनं आपण आता दुर्गेचं रूप धारण करून रस्त्यावर. तुम्ही म्हणताय दुर्गेचं रूप धारण करा, ठीक आहे, मान्य आहे, हा तर्काला तर्क म्हणून मान्य होऊ शकतो. आपण जाई वैद्यांना विचारू. जाई वैद्य, हे दुर्गेचं रूप धारण करा, मिरची पूट ठेवा, हे सगळं एका बाजूला तर्क म्हणून मान्य आहे, पण घटना घडल्याच्या नंतर जेव्हा कायदा अंमलबजावणी करायला लागतो त्यावेळेला महिलेच्या मदतीला महिला उभा राहताना दिसत नाहीत, ते का? त्याला कारण खरं आपल्याला कायदा आणि आपल्या समाजाची जी मानसिकता आहे त्याच्यातच परत जावं लागेल की कायद्याच्या दृष्टीने जेव्हा प्रत्येक गुन्हेगाराला त्याच्या स्वतःच्या डिफेन्ससाठी, त्याच्या स्वतःच्या बाजू मांडण्यासाठी जास्तीत जास्त संधी द्यायची, हे जेव्हा कायदा ठरवतो की 100 गुन्हेगार सुटले तरी चालेल पण एखाद्या निरपराधाला शिक्षा होऊ नये म्हणून कायदा जे गुन्हेगाराच्या बाजूनी किंवा गुन्हेगार नाही म्हणता येणार, अॅक्युज्डच्या बाजूनी, आरोपीच्या बाजूनी जेव्हा उभा राहतो त्यावेळेला या संपूर्ण प्रक्रियेमध्ये बऱ्यापैकी काळ जातो आणि हा काळ जेव्हा जातो त्यावेळेला त्या गुन्ह्याची तीव्रता कमी कमी होणं किंवा जसजसं आयुष्य पुढे जातं तसतसं तो खटला हा त्रासदायक होणं किंवा ते ओझं बनणं हे जे होतं याच्यामुळे या अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये साधारणतः साक्षीदार येत नाहीत. शर्वीला विचारू एक गोष्ट. शर्वी, ज्या वेळेला तुझ्या संदर्भात कोणती घटना घडली त्यावेळेला तुझ्या पाठीशी कोण उभं राहिलं आणि घरातल्यांची प्रतिक्रिया काय होती? लाईक घरातले बोलले की बरोबर आहे की मी पोलीसची धमकी देऊन जे केलं ते राईट केलं, बिकॉज फोन करणं वॉज दी ओनली ऑप्शन. पूर्ण ट्रेनमध्ये कोण नाही, इवन दो CCTV होते बट तिथे नंबर पण असतो ट्रेनमध्ये, हेल्पलाईन नंबर, तर त्याच्यावरून फोन करण्याशिवाय अजून दुसरं काही ऑप्शन नव्हता. अँड जस्ट बिकॉज तो मुलगा माझ्याहून छोटा होता मी त्याला धमकवलं आणि तो तिथून उठून, तो मधल्या ट्रेन अशी थांबली होती आणि तो मध्ये ट्रॅकवरच उतरून गेला. अगदी. नमी, प्रकरण सध्या आजूबाजूला काय घडतंय ते तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल तेव्हा निमी आता एका प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून हे हवं आहे की गाव पातळीवर सुद्धा महिलांच्या मदतीला येतानाचं चित्र तुम्हाला दिसतं का? आणि तसं दिसत नसेल तर त्याची कारणं काय वाटतात? प्रसाद, महिलांचं सोडा, पण जेव्हा असा एखादा प्रकार घडतो समाजामध्ये आणि कळतं आजूबाजूच्या लोकांना की या एका मुलीसोबत असं घडलेलं आहे, तिला प्रेशर करण्याचं जे काम आहे तर ते सगळ्यात सुरुवातीला पहिल्यांदा केलं जातं की जर तू बोललीस
तर तुझी इज्जत जाईल किंवा जर तू बोललीस तर तुझ्या घरच्यांना काय वाटेल, आणि त्याच भीतीमुळे मुली कोणाला सांगायलाच घाबरतात. म्हणजे अगदी पालकांकडे जरी गेलं तरी हा पहिला प्रश्न विचारण्यात येतो तिला की तू काय केलंस, तुझ्यासोबतच का झालं, बाकीच्या पण तर मुली होत्या. आणि पोलिसांकडे जाण्याचा तर पर्यायच उरत नाही, कारण ऑलरेडी समाजाने इतकं घाबरवून सोडलेलं असतं, आजूबाजूच्या लोकांनी इतकं घाबरवून सोडलेलं असतं की पोलिसांपर्यंत मुली जाऊच शकत नाही. आणि आतल्या आत तीच गोष्ट ती दबून तसंच ते वागतात आणि तशाच राहतात. अगदी या चर्चेमध्ये आपण इथेच थांबतोय, कारण कालमर्यादेपोटी आपल्याला ही चर्चा पुढे नेता येणार नाही. मात्र जाता जाता स्त्री सक्षम होण्याबरोबरच गरज आहे ती शोषणाची मानसिकता बदलण्याची. स्त्री ही एक उपभोग्य वस्तू आहे अशा प्रकारचा आजवरचा संस्कार मोडून काढण्याची गरजही तेवढीच गरजेची आहे. आणि त्याबरोबरच स्त्रीवर मालकी हक्क गाजवण्याचा जो विचार रुजतोय तोही समूळ नष्ट होणं गरजेचं आहे. गुन्हेगारांना कडक शिक्षा होण्याबरोबरच सामाजिक सुधारणाही गरजेच्या आहेत आणि त्या टाळून चालणार नाही. आपण सगळेजण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी पहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.